नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत. आणि या तासाला आपण सामाजिक शास्त्राची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 8वी सामाजिक शास्त्र. सर्वप्रथम आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्न पाहू. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाईल. बघा, इतिहासाचा पहिला प्रश्न. योग्य पर्याय निवडा. 1. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. 2. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट. होय. ब भाग. नावे लिहा. अंदमान येथील प्रसिद्ध तुरुंग सेल्युलर जेल. पुणे येथील गांधी स्मारक आगा खान पॅलेस. क भाग. संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय सभेची चतुर्सीमा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. त्यानंतर प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. तैनाती फौजेची पद्धत का सुरू करण्यात आली? उत्तर. संपूर्ण भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तैनाती फौजेची पद्धत सुरू करण्यात आली. या पद्धतीने उत्तर लिहायचे. दुसरं. स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना कोणता संदेश दिला? उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त करा. तिसरा. जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाने केले? मुंबई पोर्ट ट्रस्ट. तक्ता पूर्ण करा. दर्यावर्दी बायोलोमी. कार्य. ख्रिस्तोफरचं भारताचा शोध लावला. त्यानंतर क भाग. टिपा लिहा. पायिकांचा उठाव. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. हे दोन्ही टिपा आपण व्यवस्थित पूर्ण करायचे. त्यानंतर रामकृष्ण मिशन. 3 पैकी 2 टिपा आपल्याला लिहायच्या. तिघांची उत्तरे या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत, ती बघा काळजीपूर्वक. ब भाग आहे कारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. कोणतेही 2. बघा 3 दिलेले आहेत. तिन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतील. पहिला प्रश्न आहे. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय मानल्या जातात. दुसरे. भारतीय शेतकरी कर्जबाजारी झाले. तिसरं. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली. त्यानंतर क भाग. संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1. श्राव्य साधने आणि प्रबोधन युग. त्यानंतर नागरिकशास्त्र. माहिती पूर्ण करा 2 गुणांसाठी. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करणे. कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. न्याय मंडळ न्यायदान करणे. त्यानंतर ब भाग. चुकीबरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करा. पहिलं विधान आहे बरोबर. दुसरं आहे चूक. त्यानंतर थोडक्यात उत्तरे क भाग. मंत्रिमंडळाची कार्य. दुसरं आहे लोकसभेच्या अध्यक्षांची कामे. त्यानंतर प्रश्न 5वा. भूगोल विषयावर आधारित. अचूक पर्याय निवडा. 1. आपण पृथ्वीच्या ज्या स्तरावर राहतो त्याला काय म्हणतात? भूकवच. दुसरं. मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच. चुकीबरोबर ते लिहा. 1. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. बरोबर. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. चूक. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे. सागरी डोह म्हणजे काय? त्यानंतर एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते?
तिसरं आहे सागर तळाची निर्मिती कोणत्या थरापासून झाली. चौथं आहे पृथ्वीला परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो. त्यानंतर ब भाग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती. दुसरे, जास्त उंचीवरील ढगांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न 7. भौगोलिक कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. 2. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते. ब भाग, फरक स्पष्ट करा. सागर भूरूपे आणि सागरी भूरूपे. सांद्रीभवन आणि घनीभवन. तिसरं, शीतसागरी प्रवाह आणि उष्णसागरी प्रवाह. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची सामाजिक शास्त्र या विषयाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.